Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animal. आपण reproduction in lower and higher animal हा टॉपिक शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the pregnancy. After fertilization we have already seen that there is developmental stages of that ovum, and in that developmental stages the place where that develop is the uterus of the female reproductive tract. It is the condition of carrying one or more embryo in the uterus. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जो युटेरस हा जो ऑर्गन आहे, या ऑर्गनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त जर एम्ब्रियो डेव्हलप होत असतील तर त्या कंडिशनला प्रेग्नेन्सी असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गेस्टेशन. याला गेस्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं. इट रेफर्स टू पिरियड बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ द एग अप टू द पर्च्युरेशन. हा जो कालावधी आहे, ज्या वेळेपासून एग्ज याचं फर्टिलायझेशन झालेलं आहे त्यावेळेपासून ते बर्थ, द प्रोसेस ऑफ बर्थ इज कॉल्ड एज पर्च्युरेशन. म्हणजे बर्थ होईपर्यंत जो काही कालावधी आहे त्याला प्रेग्नन्सी पिरियड असं म्हटलं जातं. द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर 266 days फ्रॉम द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यापासून 266 दिवसापर्यंत हा कालावधी असतो. और 280 days इफ इट इज काउंटेड फ्रॉम द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. जर लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलपासून जर काउंट केलं तर हे 280 days होतात, म्हणजे त्यामध्ये 14 दिवस वाढतात. याचा अर्थ की मेन्स्ट्रुअल सायकल मेन्स्ट्रुएशन नंतर अंदाजे 14व्या दिवशी काय होतं, फर्टिलायझेशन होतं. तर त्या 14व्या दिवसापासून हे सर्व दिवस काउंट केलेले आहेत. दिस इज अप्रॉक्सिमेटली 9 months इज डिवायडेड इंटू 3 ट्रायमिस्टर्स ऑफ 3 months इच. हा जो कालावधी आहे हा अंदाजे 9 महिन्याचा आहे आणि हे 9 महिने 3-3 महिन्याचे असे 3 ट्रायमिस्टर्समध्ये डिवाइड केलेले आहेत. Progesterone level becomes high and menstrual cycle is suspended till the end of pregnancy. आणि ह्या संपूर्ण पिरियडमध्ये प्रोजेस्टेरॉन हा जो हार्मोन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये कार्पस ल्युचियम ह्या पासून जो काही सिक्रेट केला जातो हा प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सीच्या शेवटपर्यंत टिकून राहतो आणि याची लेवल हाय असते. लेट्स सी द ट्रायमिस्टर्स one by one. At first there will be the first trimester from the fertilization up to the 12th week. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून 12व्या आठवड्यापर्यंत हा जो ट्रायमिस्टर आहे त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणायचं. मोस्ट रॅडिकल चेंजेस इन द मदर अँड एम्ब्रिओ. यामध्ये मदरमध्ये आणि त्या एम्ब्रिओमध्ये रॅडिकल चेंजेस घडून येतात. द एम्ब्रिओ रिसिव्ज न्यूट्रियंट in the first 2 to 4 week directly from the endometrium. आणि यांच्यामध्ये हा जो एम्ब्रिओ आहे हा एंडोमेट्रियमवरती अटॅच झालेला असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग त्या एंडोमेट्रियममधून न्यूट्रियंट डायरेक्टली एम्ब्रिओ ॲब्सॉर्ब करतो. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन. आणि हा फर्स्ट ट्रायमिस्टर हा जो पिरियड आहे हा मेन ऑर्गॅनोजेनेसिस, म्हणजे आपण लास्ट टाइम गॅस्ट्रुला हा पार्ट बघितला असेल. गॅस्ट्रुलापर्यंत पूर्णपणे ऑर्गन्स तयार झालेले नव्हते. आफ्टर गॅस्ट्रुला ऑर्गन्स आर बीइंग सिंथेसाइज. गॅस्ट्रुलेशन नंतर ऑर्गन्स सिंथेसाइज व्हायला लागतात. टू सिंथेसाइज ऑर्गन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस, म्हणजे ऑर्गन्सची निर्मिती. बाय द एंड ऑफ 8th week the major structures found in the adult are formed in the embryo in the rudimentary form. जे ऑर्गन ॲडल्टमध्ये आपल्याला सहज दिसून येतात ते 8व्या आठवड्यातच रुडिमेंटरी फॉर्ममध्ये म्हणजे प्रायमरी अवस्थेमध्ये हे सगळे ऑर्गन्स आपल्याला दिसायला लागतात. द एम्ब्रिओ इज नाऊ कॉल्ड फीटस. आणि या कंडिशनमध्ये जो एम्ब्रिओ असतो त्याला फीटस असं म्हटलं जातं. इथे हा एम्ब्रिओ दाखवलेला आहे आणि तो एम्ब्रिओ हा जो ऑर्गन आहे दिस इज अ युटेरस, दिस इज ओव्हरी, आणि इनसाइड दिस युटेरस दिस एम्ब्रिओ इज गेटिंग डेव्हलप अँड दिस डेव्हलपमेंट्स आर कॅरीड अप टू द 8th week.
इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग आणि हा जो असतो एम्ब्रिओ हा 3 सेंटीमीटर लांब असतो. आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टो आर फॉर्म आणि अशा अवस्थेमध्ये त्याचे खांदे, हात, हाताची बोटं, पाय आणि पायाचा तळवा हे तयार झालेले असतात. फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. हा जो फिटस आहे तो तोंड आणि हाताची मूठ ही उघडू शकतो. CNS म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फुल्ली फॉर्म वर्किंग ऑफ एक्सक्रिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन. यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम पूर्णपणे तयार झालेली असते. त्याचबरोबर जे एक्सक्रिटरी सिस्टीम्स असतात हे आपलं कार्य करायला लागतात आणि सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा कार्य करायला लागते. मुवमेंट्स ऑफ फिटस बिगिन बट मदर कॅनॉट फील इट. या अवस्थेमध्ये जो फिटस असतो त्याची मुवमेंट होत असते, परंतु मदर ते फील करू शकत नाहीत कारण की तो आकाराने छोटा असतो. देन हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम द 6th वीक. 6व्या आठवड्यापासून या फिटसची हार्टबीट आपण ऐकू शकतो. ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर इन लॉंग. आणि पहिला जो ट्रायमिस्टर आहे ह्या कालावधीच्या शेवटी हा जो फिटस असतो हा 7 ते 10 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा असतो. मीनवाईल द मदर्स बॉडी ऑल्सो अंडरगोज द रॅपिड चेंजेस. आणि त्याच वेळेला मदर बॉडीमध्ये सुद्धा काही चेंजेस घडून येत असतात. हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट द चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि मदरमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे हाय लेवलमध्ये असतं आणि या हाय लेवल प्रोजेस्टेरॉनमुळे जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्यामध्ये चेंजेस होत जातात. द मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज. त्यानंतर मॅटर्नल पार्ट जो आहे प्लासेंटाचा म्हणजे युटेरसला लागून असलेला जो पार्ट असतो प्लासेंटाचा तो ग्रो व्हायला लागतो. द युटेरस बिकम लार्जर आणि अशा वेळेला युटेरस जे आहे ही आकाराने वाढते. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्स द मॉर्निंग सिकनेस दॅट इज नॉशिया, वोमिटिंग, मूड स्विंग एक्सेट्रा. हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये मॉर्निंग सिकनेस बघायला मिळतात, म्हणजे मळमळणे, वोमिटिंग होणे किंवा मूड स्विंग होणे यासारखे लक्षणं दिसून येतात. So up to here it is the end of first trimester. After that we will see about the second trimester, and this period is of from the 13th to the 26th week. 13 ते 26व्या आठवड्यापर्यंत हा कालावधी असतो, त्याला सेकंड ट्रायमिस्टर असं म्हणायचं. इट इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस. हा जो कालावधी आहे यामध्ये फिटसची म्हणजे हा जो नवीन एम्ब्रिओ आहे त्याला फिटस असं म्हटलं जातं आणि या फिटसची रॅपिड ग्रोथ ह्या कालावधीमध्ये होते. द युटेरस ग्रोज इनफ फॉर द प्रेग्नन्सी टू बिकम ओबियस. आणि युटेरससुद्धा त्याच फिटसबरोबर त्याचा आकार वाढत जातो आणि तो अंडाकृती म्हणजे त्याचा गोलाकार वाढत जातो. द फिटस इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड ग्रो टू अबाउट 30 सेंटीमीटर. आणि या टायमिंगमध्ये फिटस जो आहे हा ॲक्टिव्ह राहतो आणि 30 सेंटीमीटरपर्यंत वाढलेला असतो. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स. आणि या टायमिंगपासून त्याचे ब्रेनची डेव्हलपमेंट ही चालू झालेली असते. हार्मोन लेवल स्टॅबिलाइज ॲज द HCG डिक्लाइन्स. द कार्पस ल्युचियम डिजेनरेट or deteriorates, regresses, and the placenta completely take over the production of progesterone which maintain the pregnancy. आणि याच कालावधीमध्ये काय होतं तर ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपी हार्मोन जे आहेत HCG हे गोनॅडोट्रॉपिन हार्मोन हे डिक्लाइन होतात आणि ते डिक्लाइन झाल्यामुळे ओव्हरीमध्ये जो कार्पस ल्युचियम प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो हा कार्पस ल्युचियम काय होतो डिजनरेट होऊन जातो. आणि मीन व्हाईल म्हणजे त्याच वेळेला प्लासेंटाचं फॉर्मेशन पूर्ण झालेलं असतं आणि तो जो हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन तो सिक्रीट केला पाहिजे तोच सेम हार्मोन प्लासेंटापासून सिक्रीट केला जातो आणि त्याच्यानंतरची जी प्रेग्नन्सी मेंटेनन्सचा जे काम आहे हे काम त्या प्लासेंटामधून सिक्रीट झालेल्या प्रोजेस्टेरॉनपासून केलं जातं. अल्ट्रासाउंड दॅट इज सोनोग्राफी ॲट 18 to
20 weeks shows the baby's growth with the position. आणि 18 ते 20 हा आठवड्याचा जो कालावधी आहे, ह्या आठवड्यामध्ये ह्या कालावधीमध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये सुद्धा बेबीची पोझिशन किंवा बेबीची ग्रोथ सहज दिसून येते. म्हणजे एवढ्या मोठ्या आकारामध्ये हा फिटस वाढलेला असतो. बेबीज मूवमेंट कॅन बी इझिली फील बाय द मदर. आणि ह्या अवस्थेमध्ये मदरला बेबीमध्ये होणारे जे मूवमेंट्स आहेत हे फील होऊ शकतात. हेड हॅज हेअर, त्याच्या डोक्यांवरती हेअर्स येतात. आयब्रोज डेव्हलप होतात. आय लॅशेस डेव्हलप होतात. पिन्ना म्हणजे कानाच्या पाळी त्यासुद्धा डेव्हलप होतात. हे सगळे डिस्टिंक्ट दिसायला लागतात. द बेबी रीचेस हाफ द साईज ऑफ द न्यू बॉर्न. म्हणजे याच्या जन्माच्या वेळेला जेवढं वजन असलं पाहिजे त्या वजनाच्या अर्ध्या वजनापर्यंत हा फिटस वाढलेला असतो. देन यानंतर आपण थर्ड ट्रायमेस्टर बघूया. आणि हा शेवटचा ट्रायमेस्टर आहे. आणि याचा कालावधी जो असतो हा फर्टिलायझेशनपासून 27th वीक म्हणजे 27व्या आठवड्यापासून पुढचा पर्च्युरेशनपर्यंत म्हणजे त्याचा बर्थ होईपर्यंत हा कालावधी असतो. हा लास्ट ट्रायमेस्टर आहे. द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg इन वेट. या कालावधीमध्ये जो फिटस आहे तो 3 ते 4 किलोग्रॅम एवढ्या वजनामध्ये वाढतो. अँड 50 सेंटीमीटर इन लेंथ, आणि त्याची लांबी 50 सेंटीमीटरपर्यंत असते. आईज कॅन ओपन, डोळे उघडू शकतात. देअर इज गेन इन बॉडी वेट, आणि त्याचबरोबर त्याच्या बॉडी वेटमध्ये वाढ व्हायला लागत असते. As the fetus grows, the uterus expands around it. The mother's abdominal organ become compressed and displaced. आणि हा फिटस जसजसा वाढत जाईल तसतसा मदरच्या ॲबडॉमिनल रिजनमध्ये जेवढे इतर ऑर्गन्स आहेत ह्या ऑर्गन्समध्ये थोडेफार चेंजेस होतात, कंप्रेस्ड होतात, आणि काही ऑर्गन्स हे डिस्प्लेस्ड होतात, जागा बदलते. लीडिंग टू, यामुळे काय होतं, फ्रिक्वेंट युरिनेशन. आता इथे युटेरस, हा जो युटेरस आहे युटेरसच्या पोझिशनच्याच बरोबर खालच्या बाजूला ही युरिनरी ब्लॅडर आहे. आणि या युरिनरी ब्लॅडरवरती कंप्रेशन आल्यामुळे फ्रिक्वेंट युरिनेशन दिसतं. त्याचबरोबर बॅक साईड, in this back side there is a large intestine. Because of large intestine get compressed, then another symptoms, that is digestive blockages can be seen. यामध्ये डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस सुद्धा होऊ शकतात. स्ट्रेन इन द बॅक मसल, त्याचबरोबर बॅक मसलवरती ताण येणे, ही सगळी लक्षणं ह्या ॲबडॉमिनल ग्रोथमुळे होत असते. ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमेस्टर, आणि अशा पद्धतीने हा ट्रायमेस्टर जेव्हा संपत येतो तेव्हा द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप अँड रेडी फॉर पर्च्युरेशन. आणि यावेळेला हा फिटस पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो आणि त्याचा जन्म होण्यासाठी तो रेडी असतो. सो अप टू हिअर वी हॅव सीन ऑल द इव्हेंट्स विच आर टेकिंग प्लेस इन द pregnancy. So the notes of this video lecture you will find in the description box. Thank you.